तर हाय फ्रेंड्स, गेल्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की तुम्ही महाबळेश्वरला ट्रेनने कसे पोहोचू शकता, पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाबळेश्वरला तुम्ही मुंबईवरून बसने कसे पोहोचू शकता याची सगळी माहिती देणार आहे. कोणती बस आणि ती कुठून पकडाल आणि त्या बसचे इंटेरियर्स कसे होते किंवा ती बस एकंदरीत कशी होती याची सगळी माहिती, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देईन. तर तुम्ही बघत राहा आणि इन फ्युचर तुम्हाला जर मुंबईवरून महाबळेश्वरला पोहोचायचं असेल तर तुम्ही ही बस नक्की घ्या. तर ही जी बस आहे ती स्वामी ट्रॅव्हल्सची बस आहे आणि ही बस मीरा रोडवरून सुटते 9:30 वाजता आणि त्याची पुढची जर्नी दादर, वाशी असं करत करत ही महाबळेश्वरला पोहोचते. तर ही जर्नी पुढची मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो, तर बघत राहा. तर फ्रेंड्स, ही आहे स्वामी ट्रॅव्हल्सची बस आणि या बसने मी चाललो आहे महाबळेश्वरला. तर बस एकंदरीत खूप कम्फर्टेबल आहे आणि मी वाशी हायवेवरून ही बस साधारण 12 वाजता रात्री पकडलेली. तर ही बस आता मी जिथे बसलो आहे किंवा झोपलो आहे ते सिंगल स्लीपरचं हा कोच आहे. तर मी तुम्हाला कसं आहे ते हा कोचही दाखवतो. ते वरती तुम्ही बघू शकता लाईट्स आहेत आणि एक छोटी रीडिंग लाईटही दिलेली आहे. ए सीची वेंट इथे आहे, तर ए सी तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकता. समोर हा जो कंपार्टमेंट दिसतो आहे तिथे तुम्ही तुमची बॅग वगैरे ठेवू शकता आणि थोडी प्रायव्हसी हवी असेल तर हे पडदे वगैरे आहेत आणि बऱ्यापैकी लेग स्पेस आहे आणि सोबत ब्लँकेट्स वगैरे तुम्हाला मिळतात. आणि ओव्हरऑल क्वालिटी म्हणाल तर स्वामी ट्रॅव्हल्सची खूप चांगली आहे. आणि हा बाहेरून दिसणारा हा व्ह्यू. तर हा प्रवास माझा महाबळेश्वरचा सुरू झाला आहे. तर या गाडीची माहिती आणि गाडीच्या डिटेल्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच, तर बघत राहा. तर आता वाजलेत रात्रीचा 1:15 झाला आहे आणि ही बस इथे आता डिनरसाठी थांबली. तर 1:15च्या आसपास ही जी स्वामी समर्थ ट्रॅव्हल्सची ही बस ही मागे दिसते ही डिनरला थांबले. वाशी हायवेवरून मी ही बस 12:10ला पकडली. जर तुम्ही दादरला ही बस पकडत असाल तर दादरला साधारण 11:10च्या सुमारास ही बस सुटते. आणि ही बस ह्या बसचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो मीरा रोडचा पॉईंट आहे आणि तिथून मीरा रोडवरून साधारणपणे 9:30च्या आसपास ही बस सुटते. तर खूप कम्फर्टेबल जर्नी आहे आणि स्वामी ट्रॅव्हल्सची बस तुम्ही बघताय माझ्या मागे. आणि मी रेकमेंड करेन जर तुम्ही महाबळेश्वरला जात असाल तर स्वामी ट्रॅव्हल्स नक्की बुकिंग करा. आणि ह्या ज्या बसचा आहे पुढचा प्रवास मला ह्या व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल. सोबतच या बसचे कॉन्टॅक्ट नंबर्स आणि याचं किती भाडं आहे हेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन, तर बघत. तर इथे ही उडुपी टू मुंबई हा जो एक फूड कोर्ट दिसतो आहे इथे ही स्वामी ट्रॅव्हल्सची बस थांबली आहे आणि साधारणपणे 12 ते 1च्या दरम्यान ही बस इथे डिनरसाठी थांबते. तर आता आम्ही इथे डिनरसाठी उतरलो आहे. चांगली खूप क्लीन आणि चांगली स्पेशियस अशी जागा दिसते. तर हा जो यांचा फूडचा पॉईंट आहे तोही मी तुम्हाला आतून दाखवतो, तर बघत राहा. तर उडुपी टू मुंबई इथे ही जी बस थांबली आहे हा एक चांगला स्पॉट आहे. थोडा कॉस्टिंग थोडी हायर एंडला असली तरी पण इथे वॉशरूम वगैरे खूप क्लीन आहेत. जर तुमच्याबरोबर तुम्ही जर फॅमिलीसोबत असाल किंवा तुमच्यासोबत लेडीज वगैरे असतील तर त्याच्यासाठी हा मुंबई टू उडुपी एक चांगला स्पॉट्स आहे. पण लोकांना चांगल्या सुविधा दिला तर त्यांना त्याचा उपयोग करता येत नाही. ते मला इथेही दिसून आलं. बिंदास कचरा टाकला आहे, नळ खोलला आहे, एवढेच चांगली सुविधा देऊनही लोक त्याचा उपयोग करता त्यांना येत नाही. तर अगेन ही जी स्वामी ट्रॅव्हल्सची बस होती ती या उडुपी टू मुंबई ह्या जागी थांबली आहे. चांगला स्पॉट आहे. जर तुम्ही इथे खायला थांबत असाल तर हायली रेकमेंडेड. आणि अशी ही स्वामी ट्रॅव्हल्सची बस आहे इथे. तर ही सर्व्हिस खूप चांगली आहे. तर याच्या पुढच्या डिटेल्स मी तुम्हाला देत राहीन, तर बघत. चलो महाबळेश्वर लास्ट स्टॉप महाबळेश्वर. चिड़िया नेचर फुल बाग रहे हो बैठ रहेंगे. चलो महाबळेश्वर लास्ट स्टॉप महाबळेश्वर.
फ्रेंड्स, हा होता आपला मुंबई टू महाबळेश्वरचा बसने केलेला प्रवास. स्वामी ट्रॅव्हल्स ही बस होती आणि खूप कम्फर्टेबल बस होती आणि 850 रुपयात हा मुंबई टू महाबळेश्वरचा प्रवास झाला आणि खूप चांगल्या तऱ्हेने झाला. तर तुम्हाला बसने ट्रॅव्हल करायचं असेल तर स्वामी ट्रॅव्हल्स मी नक्की रेकमेंड करेन. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेल तिथे तुम्ही फोन करून तिकडे त्यांची बुकिंग करू शकता किंवा ऑनलाईनही बुकिंग होतं. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रवास खूप कम्फर्टेबली करू शकता. तर असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव्ह आणि एक्सप्लोर. अजून काही पुढची महाबळेश्वरची माहिती तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत राहील तर त्याच्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा.